श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो षष्ठ सोपान लंकाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1006. आपण गेल्या कथा चिंतनामध्ये अंगद रावण संवाद अभ्यासत होतो. गेले काही दिवस प्रदीर्घपणे चाललेला हा अंगद रावण संवाद, यामध्ये अंगद आपल्या वाकबाणाने रावणाच्या अहंकाराला जणू काही संपूर्णपणे नेस्तनाबूत करत आहे. परंतु जसं श्री महाराज म्हणतात की अहंकार शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने, त्या पद्धतीने या अहंकाराला जेवढे म्हणून काही बाण लागतायत तेवढी रावणाची तडफड या संवादामध्ये वाढतीये. गोस्वामीजी म्हणतात, जणू काही एखाद्या धगधगत्या अग्नीमध्ये तुपाची धार धरली जावी त्या पद्धतीने अंगदाची वचनं रावणाला अस्वस्थ करतायत. आणि मग असा रावण प्रत्यक्ष परमात्मा असलेल्या प्रभू रामचंद्रांना देखील मनुष्य मानण्याची चूक करून बसतोय. प्रभू रामचंद्रांच्या या असीम शौर्याचं त्याला विस्मरण होतंय. प्रभू रामचंद्रांनी केलेल्या अनंत लीला तो अत्यंत स्वाभाविकपणे विसरून जातोय. आणि अंगदालाच उलटा विचारतो की केवळ वानरांच्या समवेत एक सेतू बांधला म्हणून काही तुझे स्वामी शूरवीर ठरू शकत नाहीत. अरे, माझ्या या भुजा म्हणजे जणू काही प्रत्यक्ष एक एक समुद्रासारखा आहे. या माझ्या भुजांना पार करता करता अनेक जीव यामध्ये बुडून मरण पावलेत. जरी प्रभू रामचंद्रांच्या या एका बाणामध्ये कोट्यावधी सिंधूंना जाळून टाकण्याची क्षमता आहे हे प्रत्यक्ष विभीषणाने जाणलं, परंतु रावणाला मात्र आपल्या या 20 भुजारूपी समुद्र प्रभू रामचंद्रांना अडवण्यासाठी पुरेसे आहेत अशी भ्रमात्मक कल्पना आहे. अशा रीतीने या अंगद रावण संवादाचा कुठं अंत आता आपल्याला जवळ दिसत नाहीये. रावण अंगदाला म्हणतो की अरे मूर्खा, मी आपल्या हाताने शिरे कापून अत्यानंदाने अग्नीला अनेक वेळेला समर्पित केलेली आहेत. याला प्रत्यक्ष गौरीपती शिवजी हे साक्षी आहेत. अशा रीतीने रावण आपला हा पुरुषार्थ सांगतोय आणि या संवादातील पुढील टप्पा गोस्वामीजी गाऊ लागतात. जरत बिलो के जब ही कपाला, विधि के लिखे अंक निज भाला, नर के कर आपन बधमाची, हसे उजानी विधि गिरासांची, सो मन समुझी त्रास नहीं मोरे, लिखा बिरंची जरठ मति भोरे, आन बीर बल सठ मम आगे, पुनि पुनि कहसी लाज पति त्यागे, कह अंगद सल्लज जगमाही, रावण तो ही समान को नाही, लाजवंत तव सहज सुभाऊ, निज मुख निज गुण कहसी नकाऊ, सिर अरु सैल कथा चितरही, ताते 12-20 तय कही, सो भुज बल राखेहु उरघाली, जितेहु सहस बाहु बलिबाली, सुनुमति मंद देही अब पूरा, काटे शीस की होई असूरा, इंद्रजाली कहूँ कहियन बीरा,
काटई निज कर सकल शरीरा। जरहि पतंग मोह बस भार बहहि खर बृंद। ते नहीं सूर कहावही समुझि देखु मति मंद सियावर। रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, अहंकाराचा एक गुणधर्म आपल्याला गोस्वामीजी या रावणाच्या विचारधारेतून दाखवत आहेत. रावण अंगदाला सांगतोय की मी माझी ही शिर अनेक वेळेला या अग्नीमध्ये समर्पित केली, ज्याला प्रत्यक्ष महादेव साक्षी आहे. आणि तोच रावण या यज्ञ कर्माचं फळ सांगताना म्हणतो की ही माझी मस्तक मी स्वतः जळताना पाहत होतो आणि त्याच वेळेला मी आपल्या या ललाटावरती लिहिलेली विधात्याची अक्षरं देखील वाचली. या यज्ञाने मला काय फलश्रुती दिली तर मला माझं हे प्राक्तन त्याने दाखवलं आणि त्यामध्ये लिहिलेल्या अक्षरांमध्ये मी स्पष्ट वाचलं की नरके कर आपण बध बाची. मनुष्याच्या हातून माझा वध आहे, तो माझा मृत्यू घडवून आणणार आहे. ही विधात्याची मी वाणी या यज्ञामध्ये माझीच शिर जाळत असताना पाहिली, परंतु ही विधात्याची खोटी वाणी आहे हे जाणून मी हसलो. सज्जनो, इथं रावणाने जणू काही आपलं प्रत्यक्ष प्रारब्ध आपल्याच डोळ्यांनी पाहिलं. आजपर्यंत सर्वांच्या मुखातून जो रामाशी वैर करण्याचा जो त्याला भोगावा लागणारा भाग आहे तो सांगत होते, इथं रावण स्वतःच जणू काही निवेदन देतोय की मी देखील त्या यज्ञ कर्मामध्ये माझी स्वतःची शिर जळत असताना त्यावरती आलेली विधात्याची अक्षरं पाहिली आणि त्याद्वारे मनुष्याकडून माझा मृत्यू होणार आहे हे देखील मला कळालं. परंतु मी त्या वाक्यांना मान्यता द्यायला तयार नाही. सज्जनो, इथं या रावणाच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा पैलू या निमित्ताने आपण चिंतनाला घेऊ शकतो आणि तो असा आहे की जीवनामध्ये प्रारब्ध नावाची गोष्ट महत्वाची आहे का जीवनामध्ये करावयाचा पुरुषार्थ हा महत्वाचा आहे. एक लक्षात आपल्याला घेतलं पाहिजे की आपण आपल्या जीवनामध्ये कर्म करण्यासाठी केवळ स्वतंत्र आहोत, कर्मफळासाठी मात्र आपल्याकडे ते स्वातंत्र्य नाही. हे कर्मफळ कोण ठरवतं? या कर्मफळाला आपणच ज्या बिया कर्माच्या आधाराने गत जन्मामध्ये या जन्मामध्ये पेरल्या आहेत त्याच कर्मांची ही फळं आम्हाला ह्या किंवा पुढील येणाऱ्या टप्प्यावरती चाखाव्या लागतात. त्यामुळे या प्राक्तन नावाच्या गोष्टीसाठी देखील आपलीच कर्म ही बऱ्याचदा खरं तर निर्णायक ठरत असतात. आपण या रावणाच्या चरित्रामध्ये देखील बघतोय की या रावणाचं हे प्रारब्ध कशा पद्धतीने वेगवेगळ्या जन्मांमध्ये घडत गेला. खरं तर रावण हे जय विजय म्हणजे रावण आणि कुंभकर्ण हे प्रत्यक्ष विष्णूचे द्वारपाल, परंतु सनकादिक मुनींच्याकडून मिळालेल्या शापामुळं हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू झालेले आहेत. म्हणजे रावणाला एक मनामध्ये कुठेतरी तीड आहे या ऋषी मुनींच्या बद्दल. रावण आपली या जय विजयच्या भूमिकेमधले संस्कारांना जणू काही स्मरण करतोय की आपण तर आपलं कर्तव्य करत होतो, सनकादिक मुनींना अडवलं, यामध्ये आपण आपली ड्युटीज बजावत होतो, परंतु सनकादिक मुनींनी याचा अव्हेर केला आणि आपल्याला थेट या हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूच्या भूमिकेमध्ये ढकलून दिलं. हे संस्कार होते कुठेतरी. तोच हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू एका युगामध्ये एका कल्पामध्ये जालंधरच्या रूपाने आला. तोच पुढे जाऊन प्रताप भानूच्या रूपामध्ये आला आणि या प्रताप भानूच्या देखील कर्माचे संस्कार, या जालंधर रूपामध्ये झालेले देखील कर्माचे संस्कार, हे सर्व कर्माचे संस्कार रावणाच्या
या जन्मामध्ये तो भोगतोय. आणि त्यामुळे सज्जनो, इथं ही कर्मफळं ही मनुष्याला कशा पद्धतीने भोगावी लागतात हे आपल्याला या रावणाच्या चरित्रातून दिसतं. परंतु याचा दुसरा अंग असा आहे की मग जर सगळंच कर्मफळ आहे, जर हे सगळं संचित आहे, तर मग या जीवनामध्ये पुरुषार्थाला काही वाव आहे का? सर्व काही प्रारब्ध अधीनच आहे? सगळ्या गोष्टी या प्रारब्धाच्या आधारानेच आम्हाला भोगायच्या आहेत, म्हणून मनुष्याने आपला पुरुषार्थ सोडून द्यायचा आहे का? सज्जनो, या प्रश्नाला देखील दोन उपअंग आहेत. एक उपअंग असं सांगतं की तू तुझ्या जीवनामध्ये कर्मयज्ञ कर. कर्मयज्ञ कर म्हणजे तुझ्या कर्मांची आहुती या यज्ञामध्ये तू दे, त्या कर्मांचा स्वाहाकार कर, आणि मग ते यज्ञ जी तुला फलश्रुती देईल ती प्रसाद रूपाने तू स्वीकार. हा कर्मयोग आहे भगवद्गीतेचा. आणि दुसरा टप्पा जो आहे तो म्हणजे या प्रारब्धाचा संपूर्णपणे अव्हेर करणं, जसा या रावणाने केलेला आहे. आपण आपल्या जीवनामध्ये या संचित, या कर्मफळ, या प्रारब्ध, या सगळ्या गोष्टींना धुडकावून लावणं आणि आपण आपल्या पुरुषार्थाच्या आधाराने आपल्याला जसं पाहिजे तसं जीवन घडवणं. जसं प्रत्येक गोष्टीला एक चांगली आणि एक वाईट भूमिका असते, त्याप्रमाणे सज्जनो, या दुसऱ्या भूमिकेला देखील दोन अंग आहेत. एक अंग आहे जे समर्थांच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यासू शकतो की मनुष्याने खरोखर आपल्या या प्राक्तनाला, या प्रारब्धाला किती महत्व द्यावं. समर्थ हे अत्यंत प्रयत्नशील, प्रवृत्तीवादी म्हणता येतील अशा पद्धतीचे संत होते, आणि त्यामुळे जीवाने स्वस्थ बसावं, आळसामध्ये आपला वेळ घालवावा हे त्यांना अजिबात मान्य नाही. जे स्वतः 1200 सूर्यनमस्काराची उपासना करायचे, गावोगावी जाऊन मुलांना हनुमंत मंदिरामध्ये खारीक खोबरं खाण्याच्या निमित्ताने व्यायामाला लावायचे, सूर्योपासना करून घ्यायचे, रामरक्षा इतर स्तोत्र पाठ करून घ्यायचे, आणि त्यांना शिवाजी महाराजांच्या मागं मावळ्याच्या रूपाने उभं करायचे. अशा समर्थांना हा असा प्रारब्धवाद अजिबात मंजूर नाही. आपण आपलं कर्म उत्कटतेने करावं, अत्यंत प्रयत्नाने करावं, अत्यंत निपुणतेने करावं, आणि त्यानंतर जे काही मिळेल ते रामाची इच्छा म्हणून स्वीकारावं. हा समर्थांचा या प्रारब्धाला धुडकावून लावण्याचा दृष्टिकोन आहे. आणि या उलट रावणाचा एक दृष्टिकोन आपल्याला या प्राक्तनाला न स्वीकारण्याचा दिसतो, आणि तो म्हणजे उद्दामपणा. या अशा शीर वाहून केलेल्या यज्ञामधून मिळालेल्या विधात्याच्या कौलाला देखील या रावणाने खरं तर स्वीकारलेलं नाहीये. का बरं स्वीकारलं नाही? काय कारण असेल? आपण जर भगवद्गीतेमध्ये ऐकतो की प्रत्येक गोष्ट ही यज्ञकर्मासाठी करावी. जर हा देखील रावणाने खरं तर लौकिक अर्थाने यज्ञ केला, आपलंच शीर कापून या यज्ञामध्ये आहुती रूपाने दिलं, तरी देखील तो यज्ञ सुफल का झाला नाही? त्या यज्ञाने रावणाला अशी वाईट फलश्रुती का सांगितली असेल? सज्जनो, याचं कारण आपल्याला या चौपाईमध्येच दिसतं की जरत बिलो केऊ जब ही कपाला, विधी के लिखे अंक निज भाला. रावण एकीकडे म्हणतोय की मी माझी शिर कापून या यज्ञकुंडामध्ये टाकली, आणि त्याच वेळेला मी बघितलं. याचा अर्थ काय आहे की शिर कापूनही ज्याची दृष्टी अबाधित राहिली, ज्याचे डोळे अबाधित राहिले, म्हणजे खऱ्या अर्थाने तो स्वाहाकार झालाच नाही. आपण या यज्ञामध्ये समर्पण केल्यानंतर त्या यज्ञाचं उच्छिष्ट केवळ आपल्याला स्वीकारायचा अधिकार आहे, त्या यज्ञामधल्या आहुतीवरती देखील आपला अधिकार नाही. परंतु रावणाने आपली शिर वाहिली, परंतु आपला अहंकार व्हायला नाही, आपला स्व व्हायला नाही, आणि त्यामुळं या रावणाच्या या प्रत्येक कृतीच्या आधाराने हा यज्ञ घडू शकला नाही. हे केवळ त्याच्या अहंकाराचं प्रगटीकरण ठरलेलं आहे सज्जनो. आणि त्यामुळं अशा विधात्याने रावणाच्या या यज्ञ कर्माचा स्वीकार केला नाही, किंबहुना त्याला सांगितलं की तू अशा प्रकारे यज्ञ करून आपल्या स्वतःचं प्रारब्ध बदलू शकणार नाही, तुझा मृत्यू
या मानवरूपी असलेल्या रामाकडून होणार हे निश्चित आहे, निश्चित आहे. या अहंकारामुळं रावणाचं हे झालेलं शिरांचं समर्पण हे भगवंताच्या दारामध्ये रुजू झालेलं नाही सज्जनो. आणि हे असं फळ मिळाल्यानंतरही या यज्ञ कर्मातून रावण शिकत नाहीये. कारण अहंकाराला केवळ स्वतःची वाहवा माहितीये, त्याला स्वाहा माहित नाहीये. त्याला केवळ अनुकूल फळ माहितीये, त्याला प्रतिकूल फळाची अपेक्षा कधी स्वीकार करणं ही त्याची मनस्थितीच नाही. त्यामुळे सज्जनो, या यज्ञ कर्माचं फळ या विधात्याने रावणाला विपरीत दिलेलं आहे. आपल्याकडे बघा, संस्कृतीमध्ये फार दोन सुंदर शब्द आहेत. एक आहे यज्ञ आणि दुसरा आहे याग. याग हा सकाम असतो, यज्ञ हा निष्काम असतो. परंतु इथं रावणाने काय केलंय? यज्ञाच्या नावाखाली त्याने सकामता दाखवलेली आहे आणि इथंच त्याच्या या कर्मामध्ये झालेलं हे विपरीत फळ या चौपाईमधून आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळे समर्थांनी देखील प्रारब्ध स्वीकारलं नाही, परंतु त्या प्रारब्धामध्ये निपुणता आणणं, त्या प्रारब्धामध्ये आपलं कर्मकौशल्य आणणं आणि त्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते रामाची इच्छा म्हणून स्वीकारणं, हा समर्थांचा प्रयत्नवाद होता. तर रावण देखील प्रारब्धाला स्वीकारत नाहीये, परंतु त्यामागे त्याचा उद्दामपणा आहे, त्यामागे त्याचा अहंकार आहे, त्यामागे त्याचं स्वतःचं आत्म अवलोकन करण्याची अभाव असण्याची स्थिती आपल्याला दिसतीये. असा रावण अंगदाला म्हणतो की सोमन समुझि त्रास नाही मोरे, लिखा बिरंची जरठ मती भोरे. मी हे सगळं वाचलं आणि मी खूप हसलो यावरती. विधात्याने असं मला भविष्य दाखवलं की माझा मृत्यू मनुष्याच्या हाती होणार आहे. मी यावरती भरपूर हसलो आणि म्हटलं की खऱ्या अर्थाने ब्रह्मदेव आता म्हातारा झालाय. अशा या ब्रह्मदेवाला आता कुठल्याही गोष्टीची आठवण राहिली नाही आणि त्यामुळं लिखा बिरंची जरठ मती भोरे. या रावणाला कोणाच्या विषयी आदर नाहीये. आपल्या घरात आपले आजोबा आहेत, त्यांना देखील जो हाकलून देतो तो या ब्रह्मदेवाचा देखील मान ठेवायला तयार नाही. बघा अहंकाराची अवस्था कशी असते. जो ब्रह्मदेव जेव्हा रावणाच्या मनासारखा त्याला आशीर्वाद देतो, वचन देतो, त्यावेळेला हाच रावण वारंवार या ब्रह्मदेवाचं कौतुक या सभेमध्ये करतो. माझ्या मागे ब्रह्मदेव आहेत, त्याची वरदानं आहेत. अशा पद्धतीने हा रावण ब्रह्मदेवाचं महत्व सांगतो आणि जेव्हा तोच ब्रह्मदेव त्याला काहीतरी प्रतिकूल सांगतोय, त्या क्षणी तो ब्रह्मदेव म्हातारा ठरतो. लिखा बिरंची जरठमती भोरे. सज्जनो, या अहंकारी जीवाचं हे किती विलोभनीय दर्शन गोस्वामीजी आपल्याला दाखवतायत की त्याच्या मनाच्या विरुद्ध, मग ती प्रत्यक्ष विधात्याने नाही परमेश्वराने जरी गोष्ट सांगितली तरी देखील ती गोष्ट मान्य करायची नाही, हेच जणू काही या रावणाने ठरवून टाकलेलं आहे. तो म्हणतोय, अंगदा, अरे मूर्खा, तू लज्जा आणि मर्यादा सोडून माझ्या पुढे पुन्हा पुन्हा अशा दुसऱ्या वीरांचं सामर्थ्य सांगत आहेस. अरे जिथं हा रावण प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने या विधात्याने लिहिलेल्या भविष्याला देखील धुडकावून लावतो, अशा या रावणाच्या समोर तू एका सामान्य मनुष्याची यशोगाथा सांगतोस. काय समजलायस तू या रावणाच्या बळाला? हा प्रत्यक्ष मृत्यूला देखील घाबरत नाही, काळाला देखील घाबरत नाही. हा त्रैलोक्यावरती विजय मिळवणारा रावण आहे. अशा रीतीने रावण पुन्हा पुन्हा आपल्या या पुरुषार्थाचं बखान अंगदाच्या समोर करतोय. अंगदाने हे ऐकून घेतलं आणि अंगद रावणाला म्हणतो, कह अंगद सलज्ज जगमाही, रावण तो ही समान को नाही. आपल्याकडे बघा, एखादी गोष्ट जर एखाद्या व्यक्तीला सरळ सांगून कळत नसेल तर उपहासाने ती गोष्ट सांगितली जाते. मला आठवतं एकदा आम्ही 100व्या उत्सवाच्या निमित्ताने बापू काकांच्या समवेत एका ठिकाणी गेलो होतो. तिथे एक सरकारी अधिकारी बापू काकांना भेटायला आला आणि जसं एखाद्या पेहराव्यावरून कळावं की ती व्यक्ती
सर्व प्रकारच्या या अवैध मार्गाने पैसे वगैरे मिळवण्यात लिप्त असावी, अशा प्रकारचं त्याचं काहीसं व्यक्तित्व होतं. त्या व्यक्तीने आपलं नाव सांगितलं, थोडा वेळ बापू काकांशी बोलणं केलं, मग नंतर नमस्कार करून तो निघून गेला. 2 मिनिटं शांतता झाली. बापू काकांच्या समवेत एक जण होते. त्यांनी बापू काकांना विचारलं की आपल्याकडे देखील याच आडनावाचा एक मनुष्य गोंदवल्याला येत असतो. बापू काका फक्त हसून म्हणाले, परंतु ती व्यक्ती सज्जन आहे म्हणाले. म्हणजे ही व्यक्ती दुर्जन आहे असं बापू काकांनी सांगण्याच्या ऐवजी ती व्यक्ती सज्जन आहे असं सांगून हा उपहास केला. आणि एक फार सुंदर परंतु सत्य सांगणारा विनोद त्या ठिकाणी निर्माण झाला. अंगद देखील रावणाकडे पाहून आता कपाळाला हात लावून घेण्याची त्याला वेळ आली आहे. कारण तो प्रभू रामचंद्रांच्या शब्दांनी बांधलाय. काजू हमार तासु हित होई, रिपुसन बतक ही करी सोई. शत्रूशी अशा पद्धतीने बोल की ज्यामुळं आपलं काम होईल आणि त्याचं हित होईल, आणि त्याचं हित व्हावं यासाठी अंगद एवढं पोट तिडकीने रावणाशी बोलतोय. आता विचार करू लागला की त्याच्याशी सरळ बोलून तर हा काही ऐकत नाहीये, म्हणून थोडंसं उपहासात्मक आपण त्याच्याशी बोलावं. अंगद म्हणतो, अरे रावणा, खरोखर जगामध्ये मी अनेक लोक बघितली, पण तुझ्यासारखा लज्जावान, तुझ्यासारखा लज्जाशील सांभाळणारा असा तुझा सहज स्वभावासारखा राजा मला आजपर्यंत बघायला मिळाला नाही. म्हणजे इथं काय सांगायचंय अंगदाला, की तुझ्यासारखा निर्लज्ज या जगामध्ये दुसरा कोणी नाही. अरे तू इतका निर्लज्ज आहे की तुला कुठल्याही पद्धतीचं शील नाही, कुठल्याही पद्धतीची तुझ्याकडे नीती नाही. लज्जावान मनुष्य कसा असतो, त्याला नेहमी आपल्या केलेल्या कार्याचं वर्णन करताना संकोच होत असतो. अयोध्याकांडामध्ये भरताने म्हटलंय ना की एखाद्या पुण्यवान व्यक्तीने केलेल्या पुण्याचा जर गवगावा केला तर ते पुण्य प्रत्येक उद्बोधनाच्या बरोबर कमी होत जातं. श्री महाराज म्हणायचे, उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला देखील कळू नये. का? याचं कारणच असं आहे की तुम्ही जेव्हा जेव्हा त्या गोष्टी बोलता तेव्हा तेव्हा त्यांचा क्षय व्हायला लागतो. प्रभू रामचंद्र देखील अत्यंत संकोचवश विभीषणाला हे सगळं राज्य देतात. जो संपत्ती शिव राव नाही, दिनी दिये 10 मात, सोई संपदा विभीषणही, सकोची दीन रघुनाथ. संकोचाने मी देऊ का नको, कशा पद्धतीने देऊ, हे पुरेसं आहे का, अशा अनेक संकोचाने प्रभू रामचंद्रांचं मन गलबलून गेलंय आणि ते या विभीषणाला लंकेचं राज्य देऊन टाकतात, त्याचा राज्याभिषेक करतात. आणि या केलेल्या गोष्टीची वाच्यता देखील प्रभू रामचंद्र कुठं करत नाहीत. असे प्रभू रामचंद्रांचं चरित्र. आणि इथं मात्र हा रावण प्रत्येक दोह्यामध्ये माझ्या या बाहूंकडे बघ, माझ्या या बाहू समुद्रासारख्या आहेत, याचं महत्व केवळ कैलास जाणतो. अरे माझ्या शिरांना तोडून मी अनेक वेळेला महादेवाला प्रसन्न करून घेतलंय, मी त्याला अग्नीमध्ये समर्पित केलंय, मला ब्रह्मदेवाने हा वरदान दिलंय. आपल्या स्वतःच्या पुरुषार्थाचं वारंवार वर्णन करतोय. आणि त्याला या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी अंगद म्हणतो की तुझ्यासारखा लज्जावान, लज्जाशील असलेला मी राजा बघितला नाही. तू आपल्या मुखाने कधीच आपले गुण सांगत नाहीस रे रावणा. कधीच तू आपण केलेलं कार्य सांगत नाहीस. खरोखर किती तुझ्यामध्ये ही शीलता आहे, किती तुझ्यामध्ये विनय आहे, किती संकोच आहे तुझ्या बोलण्यामध्ये. सजनो, कधी कधी एखाद्याला आपण म्हणतो ना की जनाची नाही तर मनाची तरी ठेव, तशा पद्धतीने अंगद हे वेगवेगळ्या प्रकारचे संवाद रावणाशी करतोय की अरे तुला सगळ्यांनी बाहेरून सांगून टाकलं तरी तुला कळत नाही, निदान आपल्या स्वतःच्या मनाने तरी विचार कर की आपण एकाच कार्याचा किती वेळा गवगवा करायचा. अंगद रावणाला या उपहासाने आणखीन एक गोष्ट सांगतो की सिर रुसैल कथाचित रही, ताते 12-20 तय कही. तुझं हे कार्य जे तू या कैलास पर्वताजवळ केलं, तुझी ही शिरं कापलीस, ही कथा तुझ्या डोक्यामध्ये किती छान जाऊन बसली आहे रे. त्यामुळं ती कथा तू कमीत कमी 20 वेळा तरी मला सांगितलेली आठवते. सो भुज बल राखेहु उर घाली, जितेहु सहस बाहू बली बाली.
तुझ्या बाहूंचं सामर्थ्य जे तू म्हणतोस की हे एखाद्या समुद्राप्रमाणे आहे, ते निश्चित समुद्राप्रमाणे आहे. परंतु काय झालं ना, कधी कधी युद्धाच्या वेळेला त्या बाहूंचं बळ कुठेतरी हृदयामध्ये जाऊन लपून बसलं बरं का. आणि त्यामुळे साहजिक आहे रावणा की सहस्त्रबाहू, बळी, वाली यांच्याबरोबर जेव्हा जेव्हा तुझं युद्ध झालं त्यावेळेला हृदयामध्ये असलेलं हे बळ भुजांमध्ये आलं नाही. यामध्ये तू तरी काय करणार ना आता. त्यामुळे या तुझ्या बळाचं मला मनामध्ये अजिबात संदेह नाही बरं का. परंतु ते कधी कधी उपयोगाला येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग अंगद या उपहासाचं बोलणं थांबवतो आणि इथं रावणाला थेट अरे मूर्खा अशा पद्धतीने या राजसभेमध्ये रावणाला हाक मारतो. सुनुमती मंद देही अब पुरा. अरे मंद बुद्धी, ऐक, आता बस कर. खूप सांगितलं तो प्रताप, मी शिरं कापली, मी असा शूर आहे, मी कैलास उचलला, मी महादेवाच्या सकट त्यांना आकाशामध्ये सैर करून आणली. हे सगळं मायेच्या अधीन होतं. कोणाच्या तरी शक्तीच्या आधाराने तुला हे कार्य करता आलं. अरे इंद्रजाळ रचणाऱ्या माणसाला कधी वीर म्हटलं जातं का रे. इंद्रजाली कहू कही अन बीरा. बघा आपण अनेक मोठ्या मोठ्या जादूगारांचे प्रयोग बघतो. त्यामध्ये एका डब्यामध्ये एका स्त्रीचं मुंडकं ती टेबलाच्या खालून बसलेली असते आणि तो मनुष्य त्या डब्याला तलवारीने कापून टाकतो आणि नंतर तो डब्बा सरकवतो. त्या सरशी तिचं शीर देखील त्या टेबलावरून त्या डब्यामध्ये जातं. ते डब्बा उघडून तो अनेक ठिकाणी आपल्याला दाखवतो. आपण घाबरून जातो की अरे या बाईचं शीर खऱ्या अर्थाने तुटलंय आणि ते या डब्यामध्ये आलंय. आणि थोड्या वेळाने तो डब्बा पुन्हा तिथं ठेवतो आणि ती बाई पूर्ववत बाहेर येते. आपण हे प्रयोग पाहतो. परंतु हे प्रयोग पाहत असताना जरी आपण आश्चर्यचकित झालो तरी आपण भयभीत होत नाही, कारण आपण वस्तुस्थिती जाणून असतो की हे सत्य नाहीये. त्यामुळे जादूगाराने कितीही जरी शौर्याचे प्रयोग दाखवले तरी त्याला वीर कोणी म्हणत नाहीये. त्याप्रमाणे तू देखील हा एक जादूगार आहेस, एक मायावी राक्षस आहेस. तू आपल्या हाताने आपली सारी ही शिरं कापून टाकली म्हणतोस, परंतु ही तर मला सगळी प्रत्यक्ष दिसतायत. आणि जर ती प्रत्यक्ष दिसतायत तर ती प्रत्यक्षपणे कापली गेली नाहीत. आणि जरी ती प्रत्यक्षपणे कापली गेली असली तरी त्यामध्ये असलेला आवश्यक अहंकार हा कधीच जळाला नाही रावणा. आणि त्यामुळं तुझं हे सगळं सांगणं मायावी आहे. तुला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही शूरवीर म्हणू शकणार नाही. ज्या पद्धतीने एखाद्या पतंग्याला, जो पतंग कंदिलाच्या भोवती खेळत असतो आणि खेळता खेळता जो आपल्या स्वतःची आहुती या कंदिलामध्ये देत असतो, म्हणजे एक प्रकारे तो चितेमध्येच उडी घेत असतो. परंतु त्यामुळं कोणी पतंग्याला या अग्नीमध्ये स्वतःला भस्मसात करून घेतलं म्हणून शूरवीर म्हणत नाही, त्याला मूर्खच म्हटलं जातं. किंबहुना पतंग्याची उपमा मोहासाठी वारंवार दिली जाते की या मोहामध्ये अडकू नकोस, त्या मोहामध्ये तू देखील पतंग्याप्रमाणे जळून जाशील. आणि त्याचप्रमाणे गाढवाचे कळप देखील खूप जड जड ओझं पाठीवरती घेऊन आपल्या मालकाचं काम करत असतात. आणि त्यामुळे गाढवाला आजपर्यंत कोणी बलवान म्हटलेलं ऐकलेलं नाही, कारण त्या गाढवाचा जन्मच मुळी या अशा कार्यांसाठी झालेला असतो. त्यामुळे रावणा, तू जे काही या सतत वारंवार स्वतःची शिरं कापली, कैलास उचलला, या सगळ्या गोष्टी सांगतोयस ना, त्या देखील या मायावी जगतामधल्या आहेत. आणि या मायेचा स्वामी आहे राम. आणि अशा या मायातीत असलेल्या ईश्वराशी तू युद्ध करू पाहतोयस, त्याला जिंकू पाहतोयस. अरे मंदमती, अंगदाने अतिशय योग्य शब्द वापरलाय. कारण अत्यंत हुशार पंडित म्हणून जो रावण खर तर ओळखला जातो, अशा या रावणाचं या प्रभू रामचंद्रांच्या बद्दल ओळखण्याची ही जी तो वारंवार चूक करत आहे, त्यामुळे सर्व दृष्टीने ज्ञानसंपन्न असूनही ज्याचे परमार्थाचे चक्षु उघडलेले नाहीत, असा हा रावण अंगदाच्या दृष्टीने मात्र मंदमती आहे, अज्ञानी आहे. आणि अशा या अज्ञानाच्या आधाराने तो कधीही या मायापतीला जिंकून घेऊ शकणार नाही. त्यातून त्याचं कल्याण हे कधीही होणार नाही. आणि त्यामुळं अंगद
हा वारंवार रावणाला हा सदुपदेश करतोय. रावणाचा अहंकार या सदुपदेशाला कधी स्वीकारणार हाच खरा प्रश्न आहे. अशा या अंगद रावण संवादातील पुढील टप्पा सज्जनहो आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.